प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. त्याला सुरुवात करू आपण आजच्या भागाला. तर ऋषीचा भाव असतो तो तिच्या आईला सांगतो की साधना मावशी होत्या त्या मरण पावल्या. मग ऋषीच्या आईला जरा वाईट वाटतं आणि आठवतं की आपल्याला कमळी काय बोलले होते. मग ते जे हातात हात पकडलेला सगळं सगळं दिसतं कमळीचं आणि ऋषीचा. मग विचार थोडं रडायला येतं ऋषीच्या आईला साधना मावशीचं ऐकून. इकडे इकडे अनिकाची मम्मा आणि अनिकाची आजी जे असतात ते पार्टी करायला चाललेले असतात, कारण ते खूप खुश असतात गौरी मरण पावली म्हणून. तर इकडे रागिनी पण खूप खुश असते. मग ती मनातल्या मनात विचार करते की रागिनी मेली म्हणल्यावर सगळं संपलं, आता कमळी कोण आहे हे कोणाला समजणारच नाही. इकडे अन्नपूर्णा आजी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करतात की कमळीला चांगलं ठेव म्हणून. इकडे राजन बोलतो की कमळी कशी खमकी आहे असं म्हणून ते कमळीच्या गावाला निघतात. मग कमळीचे घर शोधत ते येतात. मग इकडे कमळी पूजा करत असते. मग कमळी अन्नपूर्णा आजीला बघताच मिठी मारते आणि रडते, खूप रडते. मग इकडे ऋषी पण असतो. ऋषी पण अन्नपूर्णा आजीला आणि राजनला घरी बोलवतो. इकडे रागिनीला कॉल येतो आणि रागिनी कॉल आल्यानंतर रागिनी खूप संतापलेली असते. मग ती बाहेर येते गाडीच्या आणि मग अनिका आणि अनिकाची मम्मा पण येतात बाहेर. मग हे सगळं बोलल्यावर आजी बोलते की तुला समजत नाही का तुझा नवरा काय करतो, कुठे जातो, तुला जरा पण अक्कल नाही.